तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अर्णव आणि ईश्वरी एका हॉटेलमध्ये अडकलेले आहेत की ज्या ठिकाणी पोलिसांची रेड पडलेली आहे आणि या सगळ्यातून ईश्वरीला कसं बाहेर काढायचं याचा एकमेव पर्याय अर्णवने शोधला आहे, तो म्हणजे आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं. त्याशिवाय आपण पतिपत्नी आहोत असं पोलिसांना आणि पत्रकारांना पटणार नाही आहे असं त्याने तिला सांगितलेलं आहे. आणि आता तिला त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही आहे, कारण बाहेर पोलीस जोरजोरात ओरडत आहेत, दरवाजा वाजवत आहेत आणि आता दरवाजा वाजवून देखील झालेला आहे, ते दरवाजा मोडत आहेत. आता जर का पोलीस आणि पत्रकार आत आले आणि आपण दोघंही लग्न न केलेले आहोत असं जर का त्यांना समजलं तर खूप मोठी बदनामी होऊ शकते. त्यापेक्षा आपण लग्न करूया, आपण मंगळसूत्र घालून पोलिसांना सांगूया, पत्रकारांना सांगूया की आपण पती पत्नी आहोत असं त्याने ठरवलेलं असतं. आणि मंगळसूत्र घातल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडलेला असतो. पोलीस आत येतात आणि पाहतात तर आतमध्ये एक दाम्पत्य आहे. इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारतात की तुम्ही कोण आहात, तेव्हा अर्णव सांगतो की मी अर्णव राजेश शिर्के. पोलीस विचारतात या कोण आहेत, तेव्हा त्याने सांगितलं की ही माझी पत्नी आहे, ही ईश्वरी अर्णव राजेश शिर्के आहे. हे ऐकल्यावर पोलीस आणि पत्रकार यांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा ते विचारतात की तुम्ही सात्विक फॅशनचे नक्की कोण आहात. तेव्हा अर्णव सांगतो की सात्विक फॅशनचा मी CEO आहे, म्हणजे मीच प्रमुख आहे असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा पोलीस आणि पत्रकारांना कळतं की हे तर मोठे बिझनेसमॅन राजेश शिर्के आहेत. अर्णव राजेश शिर्के हे स्वतः असल्या एका 3rd ग्रेड लॉजमध्ये काय करतायत असा प्रश्न आता प्रत्येक पत्रकारालाच पडलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर असणारी ही व्यक्ती नक्की कोण आहे असा देखील प्रश्न पडलेला आहे. पण अर्णवने पहिल्याच क्षणात सर्वांना सांगून टाकले आहे की माझ्याबरोबरची व्यक्ती ही माझी पत्नी आहे. पण सर्वांना ज्ञात आहे की अर्णव राजेश शिर्के हा मोठा CEO आहे आणि तो ज्या कंपनीचा CEO आहे ती पण खूप मोठी कंपनी आहे. त्याचबरोबर अर्णव राजेश शिर्के यांचं लग्न झालेलं नाही आहे हे देखील सर्वांना ज्ञात आहे. मग यांचं लग्न कधी झालं असा प्रश्न आता पत्रकारांना देखील पडलेला आहे. कारण अर्णव तर डायरेक्ट पत्रकारांच्या समोर सांगतोय की मी माझ्या पत्नीबरोबर इथं आहे. मग यांचं लग्न कधी झालं असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सर्वजण अर्णवला तोच प्रश्न विचारतायत की तुमचं लग्न कधी झालेलं आहे. अर्णव मात्र आता कोणाच्याच प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही आहे. तो फक्त एवढंच सांगतोय की ही माझी पत्नी आहे आणि लॉजवर आम्ही राहू शकतो, त्यात काही वावगं नाही आहे. पोलीस म्हणतात हो तुम्ही राहू शकता, त्यात वावगं काय नाही आहे, हे सगळं आम्हाला समजतं आहे. पण असल्या 3rd ग्रेड लॉजमध्ये तुमच्यासारख्या एखाद्या मोठ्या व्यक्तीनं राहणं म्हणजे चुकीचं आहे असं पोलीस त्यांना सांगतात. त्या अर्णवला विचारतात की तुम्ही यांना इथं का घेऊन आलेला आहात. तेव्हा अर्णव म्हणतो माझी गाडी बंद पडलेली होती म्हणून नाईलाजानं मला इथं यावं लागलं. मला देखील इथं लॉजवर राहण्याची काही इच्छा नव्हतीच. त्याचबरोबर इथं असं काहीतरी होईल असं देखील मला वाटलं नव्हतं. पोलीस म्हणतात अहो पण आता झालेलं आहे आणि आता तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. अर्णव म्हणतो ठीक आहे, असलं तरी मी माझ्या पत्नीबरोबर आहे, पत्नीबरोबर मी कुठेही राहू शकतो, त्यात काय वावगं आहे. इन्स्पेक्टर साहेब त्यांना म्हणतात की ठीक आहे, त्यात काय वावगं नाही आहे, पण हा लॉज चांगला नाही आहे, हा लॉज खूपच बदनाम असा लॉज आहे असं पोलीस त्यांना सांगतात. तर बाहेर राकेश आलेला आहे. राकेश पाहतोय की लॉजच्या बाहेर भलत्याच गाड्या लागलेल्या आहेत, पोलीस आणि पत्रकार यांच्या गाड्या लागलेल्या आहेत. एका क्षणात त्याला समजतं की लॉजवर रेड पडलेली आहे आणि आता जर का आपण आतमध्ये गेलो तर आपण देखील या सगळ्यामध्ये अडकणार हे त्याला समजलं आहे. कारण पोलीस आतल्या व्यक्तींना पकडून नेत आहेत हे त्याला दिसत आहे. त्याचबरोबर लॉजच्या बाहेर तो गाडी पाहतो तर तिथे अर्णवची गाडी असते आणि त्याला दुसरा मोठा धक्का बसलाय. अर्णवची गाडी इथं कसं काय असा प्रश्न त्याला पडलेला आहे. पण हे सगळं अर्णवने तर घडवून आणलेलं नसेल ना असा देखील प्रश्न त्याला पडलेला आहे. कारण अर्णव असं करू शकतो हे त्याला माहीत आहे. आपला बदला घेण्यासाठी अर्णवनेच तर पोलिसांना बोलवलं नसेल ना असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आता आत जावं की न जावं असा विचार करत तो बाहेर थांबलेला आहे. जर का आत्ता आपण आत गेलो तर पोलीस आपल्याला देखील पकडतील, आपण आतमध्ये जायलाच नको. एक तर आपण ईश्वरीच्या चहामध्ये बेशुद्ध होण्याचं औषध टाकलेलं होतं, गुंगेण्याचं औषध टाकलेलं होतं, त्यामुळं तिथं काय राडा झाला असेल सांगता येत नाही. आत्ता आपण आतमध्ये जायला नको असा विचार त्याने केलेला आहे.
इकडे पत्रकार मात्र आता अर्णवला सळो की पळो करू लागलेले आहेत. कारण अचानक त्यांच्या हाती मोठी ब्रेकिंग न्यूज लागलेली आहे. ते म्हणजे अर्णव राजे शिर्के त्यांच्या पत्नीबरोबर एका थर्ड क्लास लॉजवर आलेला आहे. आणि त्याचबरोबर अचानक त्यांच्या हाती दुसरी एक मोठी ब्रेकिंग न्यूज लागली आहे. ती म्हणजे अर्णव राजे शिर्के यांचं लग्न झालेलं आहे. अचानक यांचं लग्न कसं काय झालं हे देखील पत्रकारांना कळत नाही आहे. पण स्वतः अर्णवच सांगतोय की माझं लग्न हे ईश्वरीबरोबर झाले म्हणल्यानंतर आता पत्रकारांच्या हाती तर मोठं कोलीत लागलेलं आहे. आणि ते अर्णवला सारखं प्रश्न विचारत आहेत की नक्की तुमचं लग्न कधी झालेलं आहे. अर्णव मात्र त्यांच्या या प्रश्नाचं कसलंच उत्तर देत नाही आहे. आत्ता मी काहीच सांगू शकत नाही, मला बाहेर पडू द्या असं तो सांगतोय. आणि पोलीस देखील थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पत्रकार मात्र कोणाचंच ऐकत नाही आहेत. पोलीस अर्णवला सांगतात की ठीक आहे, तुम्ही आत्ता या रूमच्या बाहेर पडा, कारण इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही जर का पती पत्नी असाल तर आम्ही तुमच्यावर कसलीच कारवाई करू शकत नाही असं पोलीस त्यांना सांगतात. अर्णवला जे पाहिजे होतं ते झालेलं असतं, कारण ईश्वरीची बदनामी झाली असती म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं. पण आता ईश्वरीला घेऊन तो बाहेर पडत आहे. ईश्वरीची बदनामी न होण्यासाठी त्याने मोठा कारण काढलेलं आहे, पण त्या कारणामुळे आता अर्णव देखील त्यात अडकून बसलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी हे पती पत्नी आहेत अशी बातमी आता सगळीकडं पसरलेली आहे. पत्रकार अजूनही त्यांना सोडत नाही आहेत. पत्रकार अजूनही विचारत आहेत की नक्की तुमचं लग्न कधी झालं आणि हे कधी झालेलं आहे. ह्या पत्रकारांना कोणालाच कसं काय माहिती नाही आहे. अचानक ह्या गोष्टी कसं काय तुम्ही सांगत आहात, असे 100 प्रश्न पत्रकार अर्णव आणि ईश्वरीला विचारत आहेत. ईश्वरी तर कोणाला काहीच बोलत नाही आहे. अर्णव तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, सर्वांपासून तिला दूर नेण्याचा प्रयत्न करतोय, पण पत्रकार मात्र एखाद्या गुळाला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे त्यांना चिटकून बसलेले आहेत. ते काही केल्या त्या दोघांनाही सोडायला तयार नाही आहेत. त्यांच्या हाती लागलेली न्यूज त्यांना स्प्रेड करायची आहे आणि सर्वत्र सांगायचे की अर्णव राजे शिर्के यांचं लग्न झालेलं आहे. त्याचबरोबर ते एका लॉजवर देखील सपत्नीक सापडलेले आहेत अशी मोठी बातमीच त्यांनी तयार केलेली आहे. आणि ही बातमी सगळीकडं धाडकन कोसळलेली आहे. ही बातमी जेव्हा वल्लरी आणि लावण्या पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. आजपर्यंत अर्णवशी लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्या लावण्याने जेव्हा ती बातमी पाहिलेली असते तेव्हा तिच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वासच बसत नाही आहे. पण न्यूज तर अगदी तशीच येत आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली जात आहे की अर्णव राजे शिर्के एका हॉटेलमध्ये आहेत, त्याच्याबरोबर ईश्वरी आहे आणि तो स्वतः सांगतोय की ईश्वरी ही माझी पत्नी आहे. हे सगळं काय आहे आणि सगळं कसं काय घडतंय? अर्णव स्वतः असं कसं काय बोलू शकतो? अर्णव अचानक गेला होता, तो यासाठी गेला होता का? नक्की अर्णवचं काय चाललंय कोणालाच काहीच कळत नाहीये. मामा देखील या गोष्टीनं शॉकमध्ये आहे. अंजली देखील या गोष्टीमुळे शॉकमध्ये आहे. अर्णव तर काहीतरी कारण होता म्हणून गेला होता आणि त्याने सगळ्यांच्या समोर चक्क मी लग्न केलं असं कसं काय सांगितलं असेल असा प्रश्न आता आजीला देखील पडलेला आहे. लावण्य आणि वल्लरी तर नुसतं पाहतच राहत आहेत. लावण्याला काय बोलावं तेच कळत नाही आहे. अर्णवने आपल्याशी मोठा गेम केला आहे हे तिला समजलेलं आहे. हातातला रिमोट फाटकन टी व्हीवर मारून तिने टी व्ही फोडून टाकलेला आहे. हे सगळं पाहून आम्हाला कळलंय की आता मोठं वादळ येणार आहे, कारण ही बाई काही साधी नाही आहे हे मामाला चांगलंच माहिती आहे. आणि वादळ आलेलं आहे. लावण्याने घरातल्या सगळ्या वस्तूंची फेकाफेक करायला सुरुवात केलेली आहे. माझ्याबरोबर घात झालेला आहे, तुम्ही सर्वांनी मला फसवलेलं आहे, अर्णवने मला फसवलेलं आहे असं म्हणून ती लग्न मांडवात गोंधळ घालत आहे. हळदीचा दिवस आहे आणि अर्णव सांगून गेलेला होता की मी लगेच येतो म्हणजे लग्न करून येतो असं त्याला म्हणायचं होतं का? माझ्या जीवाशी माझ्या मनाशी तो किती खेळ आहे हे तुम्हाला समजतंय का? असं त्या आजींना बोलत आहे. वल्लरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. स्वतः वल्लरीलाच मोठा धक्का बसलेला आहे. वल्लरीला समजलंय की आता ईश्वरी या घरची सून होणार आहे म्हणल्यानंतर तिची तळपायाची आग अगदी मस्तकात गेलेली आहे. अंजली लावण्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण लावण्या अंजलीकडून थांबणं शक्यच नाही आहे.
ती अंजलीच्याच अंगावर जात म्हणते की तुम्ही तुमच्या भावाचीच बाजू घेणार आहे मला माहीत आहे, पण माझ्याबरोबर काय झालं हे तुम्हाला माहिती नाही आहे का? मला फसवण्यात आलेलं आहे, माझ्या मनाशी खेळण्यात आलेलं आहे. जर का त्याला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर त्याने तसं स्पष्ट बोलायचं ना. बाहेर मीडियापुढं जाऊन तो काय बोलतोय समजतंय का तुम्हाला? हे सगळं तुम्हाला माहीत असणार आहे, तुम्ही मला सांगितलेलं नसणार आहे. तुम्ही मला फसवलंय, तुम्ही खूप फसव्या घाणेरडी लोक आहात असं म्हणून लावण्या आरडाओरडा करत आहे. ते आकाशला देखील बोलते की हे तुला सगळं माहीत होतं का? आकाश म्हणतो मला यातलं काहीच माहिती नाही आहे. आकाशला देखील या सगळ्या गोष्टींचा धक्का बसलाय. लावण्या मात्र अगदी चिडलेली आहे. लावण्याला समजते की अर्णवने खूप मोठा धोका केलेला आहे. तो घरातून जातो म्हणला. मला वाटलं होतं की काहीतरी काम असेल म्हणूनच तो गेलेला असेल, पण काय काम नव्हतं. त्याला लग्न करायचं होतं म्हणून तो माझ्याजवळून गेला आणि त्याला लग्न करायचं तर होतं कोणाबरोबर? तर त्या त्या ईश्वरीबरोबर त्याला लग्न करायचं होतं असं म्हणून तिने घरातल्या एक एक वस्तू चोरात फेकायला सुरुवात केलेली आहे. आदळापट करायला सुरुवात केलेली आहे आणि आता तिला कोणच थांबवू शकत नाही आहे, कारण तिचा राग खूपच भयानक झालेला आहे. अर्णव, तू माझ्याबरोबर असली चेष्टा करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं ती बोलत आहे. आजीला तर काय सांगावं आणि काय बोलावं तेच कळत नाही. तिला समजतंय की लावण्य येणारा राग लावण्याला आलेला राग हा साहजिक आहे, कारण लावण्याने इतके काही स्वप्न बघितले होते. आजपर्यंत ती अर्णव आपल्याशी लग्न करणार आहे एवढ्या एका गोष्टीमुळे शांत होती, पण आता ती गोष्ट होणार नाही आहे हे आजीच्या लक्षात आलेलं आहे. तरी देखील आजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अगं जरा बघू दे तरी नक्की काय झालेलं आहे ते. तर लावण्याला वल्लरीनं थांबवलं आहे आणि म्हणते की थांब जरासं, थांब, इतका रागराग करू नको, जरासं काय झालं आहे ते तर बघू द्या. लावण्या म्हणते आता काय बघायचं राहिलेलं नाही आहे, सगळं काही संपलेलं आहे, माझं आयुष्यच संपून गेलेलं आहे. मी अगोदरच आत्महत्या करायला पाहिजे होती, आत्तासुद्धा मी आत्महत्या करू शकते असं म्हणून तिने आता आत्महत्या करायचं ठरवलेलं आहे. तिकडे पत्रकारांनी अर्णवचा रस्ता अडवूनच धरलेला आहे. नक्की तुमचं लग्न कधी झालं? या कोण आहेत आणि यांचं तुमच्यावर प्रेम आहे का? तुमचं यांच्यावर प्रेम आहे का? तुमचा प्रेमविवाह आहे का? अरेंज मॅरेज आहे? नक्की काय आहे ते आम्हाला सांगाल का? असे शेकडो लाखो प्रश्न अर्णव आणि ईश्वरी यांना पत्रकारांनी विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर अर्णव तिला प्रोटेक्ट करून बाहेर आणून गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतोय, पण पत्रकार मात्र त्यांना प्रश्न विचारून अगदी परेशान करून सोडतायत. ईश्वरीला कळत नाही की आता या प्रश्नांची काय उत्तर द्यावी आणि या तयार झालेल्या बातमी जेव्हा घरी जाईल तेव्हा आता घरच्यांना काय उत्तर द्यावं. अर्णव तिला गाडीमध्ये बसवतो, दरवाजा बंद करतो आणि तो आता ड्रायव्हिंग सीटकडे चाललेला आहे. ईश्वरी त्याच्याकडं बघतच राहते, कारण पत्रकार अजूनही त्याच्या पाठीमागं आहेत आणि त्याला प्रश्न विचारत आहेत. त्याला विचारतायत की आम्हाला नक्की तुमचं लग्न कधी झालं ते सांगा, या तुमच्या पत्नी कधी झाल्या ते सांगा, आम्हाला ही सगळी गोष्ट जाणून घ्यायची आहे, असं सगळं काही पत्रकार विचारतायत. पण आता अर्णव त्यांच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही आहे. अर्णवने आता काहीच मी बोलणार नाही असं म्हणून कसलीच प्रतिक्रिया न द्यायचं ठरवलेलं आहे. तरी देखील पत्रकार त्यांचे फोटो काढतायत, त्यांचे बाईट तयार करतायत आणि बातमी देत आहेत की अर्णव राजे शिर्के म्हणजेच सात्विक फॅशनचे CEO यांचं लग्न झालेलं आहे आणि ते एका लॉजवर त्यांच्या पत्नीबरोबर सापडलेले आहेत. पण त्यांची ती पत्नी, त्यांचं लग्न कधी झालं हे मात्र ते अजूनही गुपित ठेवत आहेत. नक्की काय गुपित आहे ते आपल्याला पुढे समजणार आहे असं म्हणून पत्रकारांनी मोठी बातमीच तयार केलेली आहे. इकडं वल्लरी आता आजींच्या अंगावर जाऊन जाऊन त्यांना बोलते की झालं का तुमच्या नातवाचं खरं? केलं का त्यांनी त्याच्या मनासारखं? तुमच्या देखील मनासारखं झालं असेल ना, आता तुम्हाला देखील बरं वाटत असेल. तेव्हा आजी म्हणते वल्लरी तुझं तोंड बंद कर, मला देखील माहीत नाही की त्याने हे कधी आणि कसं केलेलं आहे ते. त्याचबरोबर त्याने जर का ते लग्न केलं असेल तर मला ते लग्न अजिबात मान्य नाही आहे असं देखील आजीनं सांगितलेलं आहे. पण लावण्या म्हणते तुम्ही मान्य केलं किंवा नाही केलं तरी त्याने मात्र लग्न केलेलं आहे, त्यामुळं आता मी काय करायचं आहे ते मला कळत नाही आहे. आत्महत्या हा एकमेव पर्याय माझ्यापुढं आता शिल्लक राहिलेला आहे आणि मी तेच करणार आहे. माझी बदनामी झालेली आहे, माझ्या प्रेमाला काडी किंमत राहिलेली नाही आहे, कोणीच माझं प्रेम समजून घेतलेलं नाही आहे असं म्हणून अक्षरशः लावण्या रडत आहे. आणि वल्लरी तिची बाजू घेऊन अंजलीला पण आता भांडत आहे. ती अंजलीला म्हणते की तुझ्या भावानं जे काही करायचं ते केलं ना, आपल्या सगळ्या घराण्याचं तोंड काळं करून टाकलेलं आहे तुझ्या भावानी असं म्हणून ती अंजलीशी बोलत आहे. अंजली समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, अहो काय झालंय बघू द्या तरी, तो येऊ द्या, तो आल्यानंतर गोष्टी समजणार आहेत असं ती वल्लरीला बोलत आहे. पण वल्लरी म्हणते आता काय समजायचं आहे? अगं सगळ्या पत्रकारांनी बातमी करून सगळ्या जगाला सांगितलं की काय सांगायचं आहे ते, आता तो येऊन काय वेगळं सांगणार आहे? तो देखील हेच सांगणार आहे की केलं मी लग्न, करा माझं काय करायचं आहे ते.
माझ्या तोंडाला अर्णवने काळं फासलेलं आहे असं वल्लरी बोलत आहे. आजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. आजी म्हणते, वल्लरी तू उगाच गरम डोक्याने विचार करू नको, थांब जरासं, तो आला ना मी त्याला जाब विचारणार आहे. वल्लरी म्हणते, तुम्ही कसला जाब विचारणार आहे आणि काय करणार आहे समजतंय मला. अहो तुम्ही लावण्याच्या स्वप्नांचा चकनाचूर करून टाकलेला आहे. तुम्हाला जे करायचं होतं ना ते अगदी व्यवस्थितपणे केलं आहे. तो घराच्या बाहेर पडतानाच तुम्हाला माहीत असेल की तो कशासाठी बाहेर पडतोय, पण तुम्हाला आम्हाला काही सांगायचं नसेल म्हणून तुम्ही शांत बसलात. तेव्हा आजी म्हणते, असं काही नाही आहे वल्लरी, तू विनाकारण काही पण गोष्टी डोक्यात घालू नको आणि लावण्याला नाही तसलं काही पण बोलू नको. पण वल्लरी मात्र ऐकण्याच्या मूडमध्येच नाही आहे. वल्लरी म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही केलं आहे. आता माझं डोकं ना इतकं तापलं आहे की मला कळत नाही आहे काय करावं ते. या लावण्याला मीच म्हणलं होतं की तुझं लग्न अर्णवबरोबर होऊ शकतं. मीच तोंडावर पडलेले आहे. आता माझंच तोंड काळं पडलेलं आहे असं त्या आजीशी बोलत आहे. इकडे नम्रताला देखील मोठा धक्काच बसलाय, पण तो धक्का तिच्यासाठी सुखद धक्का आहे. ती म्हणते, खरोखरच लग्न झालंय का? खरोखरच अर्णवने लग्न केलं असेल का? जर केलं असेल तर चांगलंच आहे, पण अचानक लग्न का केलं असेल असा प्रश्न नमूला देखील पडलेला आहे. बातम्यात तर स्पष्टपणे दाखवत आहेत की अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न झालेलं आहे आणि ते एका हॉटेलवर देखील सापडलेले आहेत. ही सगळी बातमी बघून आत्याचा अगदी तिळपापड झालेला आहे. आत्या म्हणते, या अर्णवने अगदी तोंड काळं करून टाकलं आपलं. त्याला काय गरज होती ईश्वरीबरोबर जाण्याची, ईश्वरीच्या मागं लागण्याची त्याला काय गरज होती असं ती सगळं काय बोलत आहे. ईश्वरीच्या आईला देखील कळत नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. ईश्वरीचे बाबा देखील ती बातमी पाहत आहेत आणि घरात एकदम स्मशान शांतता झालेली आहे. कोणच काही बोलत नाही आहे. झालेल्या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्का ईश्वरीच्या देखील घरच्यांना बसलेला आहे. अर्णव अचानक असं कसं काय करू शकतो? अर्णव तिच्याबरोबर लग्न कसं काय करू शकतो हा प्रश्न त्यांना पडलायच. त्याबरोबर ईश्वरी देखील अर्णवबरोबर कसं काय लग्न करू शकते असा देखील प्रश्न पडलेला आहे. पण आत्या म्हणते, या सगळ्यामध्ये दोष असणार आहे तो अर्णवचाच असणार आहे असं म्हणून तिने ईश्वरीला फोन लावलेला असतो, पण ईश्वरीचा फोन लागत नाही आहे. त्याचबरोबर राकेशचा देखील फोन लागत नाही आहे असं ती सांगत असते. पण मी त्या अर्णवला अजिबात सोडणार नाही असं ती सर्वांना अगदी बजावून सांगत आहे. इकडे अर्णव ईश्वरीला घेऊन येत आहे. ईश्वरीला अजून देखील चक्कर आल्यासारखी होत आहे. ईश्वरी त्याला म्हणते की काय झालंय ना ते अजून देखील मला नीट कळत नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा आणि मला माझ्या घरी जाऊ द्या. अर्णव म्हणतो, ठीक आहे मी तुला घरीच सोडणार आहे, पण मला तुझ्याशी लग्न करावं लागलं ते अगदी नाईलाजानं केलेलं आहे, त्यामध्ये मी खूप खुश आहे असं तो समजू नको. ईश्वरी गाडी थांबवायला लावते आणि गाडीतून उतरते आणि म्हणते, हे तुम्ही जाणीवपूर्वक आणि मुद्दाम केलं आहे ना, तुम्हाला बदला घ्यायचा होता म्हणून केलं आहे ना, तुम्हाला राकेशचं आणि माझं लग्न होतं आहे ते पाहवत नव्हतं म्हणून तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं आहे, हे सगळं मला समजतं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला कळतं का तू काय बोलतेस ते? तिथं काय परिस्थिती होती ते तुला आठवतं आहे ना? पोलीस काय बोलत होते, दरवाजा उघडणार होते, किती बदनामी झाली असती माहीत आहे तुला? जर का आपल्या दोघांना एकत्र बघितलं असतं तर आपण दोघं पती पत्नी आहोत म्हणून तिथून सुटू शकलो, अन्यथा आपण सुटू शकलो नसतो. आपल्याला देखील जेलमध्ये जावं लागलं असतं, आपल्याला देखील कारणं द्यावी लागली असती. असं सगळं काही तो ईश्वरीशी बोलत आहे. पण ईश्वरीला आता या गोष्टी मान्यच होत नाही आहेत. ईश्वरी म्हणते, तो मी मुद्दाम केलेला आहे एवढंच मला माहीत आहे. अर्णव म्हणतो, मी मुद्दाम काहीही केलेलं नाही ईश्वरी, मी जे काही केलेलं आहे ते आपल्यासाठी केलेलं आहे, विशेषतः तुझ्यासाठी केलेलं आहे. कारण तू जर का पोलीस स्टेशनला गेली असती तर खूप मोठी बदनामी झाली असती. ईश्वरी डोक्याला हात लावून बसलेले आहे. तिला कळत नाही की आता यावर काय बोलावं आणि काय बोलू नये. अर्णवने जे केलं आहे ते कशासाठी केलं आहे हेच तिला आता कळत नाही आहे. ती त्याला स्वतःच्या जवळ देखील येऊ देत नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यापासून लांब व्हा असं म्हणून ती त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करते आहे आणि ती गाडीच्या जवळ खाली बसलेली आहे. तेव्हा अर्णव तिला सांगायचा प्रयत्न करतो आहे की नक्की हा राकेश कसला माणूस आहे. तो तिला बोलत असतो की राकेश अतिशय नालायक माणूस आहे आणि त्याचे आणि अंजलीचे लग्नातले फोटो तो तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र ईश्वरी शांतपणे पडलेली असते. अर्णवला ते माहिती नसतं. अर्णवला असं वाटतं की ती सगळं ऐकते, पण ती काहीच ऐकत नसते. ती शांतपणे गाडीच्या जवळ बसलेले असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी हे घरी आलेले आहेत. अर्णवच्या घरी आलेली ईश्वरी सर्वांच्या समोर सांगते की ते जे काही लग्न होतं ते लग्न नव्हतंच, मला ते लग्न मान्यच नाही आहे, कारण लग्न अशा पद्धतीनं केलंच जात नाही. त्यामुळं तुम्ही जरी मला मंगळसूत्र घातलं असलं तरी त्या मंगळसूत्राचा काहीच अर्थ नाही आहे असं म्हणून ती मंगळसूत्र काढणार असते. पण तेवढ्यात तिच्या बाबांनी मंगळसूत्र न काढण्यास सांगितलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न झालंय असंच बाबांनी थोडक्यात सांगितलेलं आहे.